नमस्ते. नमस्कार. आज भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं कोरेगाव हिंदकेसरी मैदान आज संपन्न होत आहे आणि आपण आपल्या हरण्याला घेऊन आलाय. 10व्या गटामध्ये 10व्या फेऱ्यात हरण्या होता. एकंदरीत आजचं नियोजन याच्या विषयी सांगा. नियोजन असं आहे की जो याच्या पैऱ्याला जो बैल आहे तो अंबरनाथ मानेरा गावचा आहे. अच्छा. यशवंत रामभाऊ जोशी आणि पूर्वी गाडी पळाची रामभाऊ उंद्र्या जोशीच्या नावाने. हां हां. आणि ते आपले थोडेसे रिलेटिव्ह पण आहेत आणि ते म्हणजे जुने गाडा मालक. बरं. म्हणजे ज्या क्षेत्रात मुंबईच्या कोणालाही इकडे काही माहिती नव्हता. अच्छा अच्छा. त्यावेळेस ती लोक इथं येऊन खेळून जात होते. बरं बरं. एवढी प्रसिद्धी आणि एवढी त्याचे मालक जे आता जे आहेत यशवंत रामभाऊ जोशी ते ॲडव्होकेट आहेत. बरं बरं. आणि अंबरनाथ उल्हासनगरचे म्हणजे अंबरनाथ शहराचे ते आपला काँग्रेसचे शहर अध्यक्ष. अच्छा अच्छा. म्हणजे मोठी असते आणि पूर्ण परिवार त्यांचा डॉक्टर फॅमिली आहे. होय का. मोठा तरी पण हा छंद जोपासते. छंद त्यांनी आजोबांपासून त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी ते डॉक्टर आणि डॉक्टरचे दुसरे बंधू सर्व त्यांनी त्यांच्या चुलत्यांची मुले त्यांनी तो जोपासलेला आहे. आणि मग डॉक्टरांचा फोन आला की आपल्याला गाडी हरण्या आणि पलवायची. बरं बरं बरं. आणि त्यांच्या पुतण्याचा आणि आम्ही विशेष म्हणजे 10व्या फेऱ्यात बसली गाडी आपली. हो 10व्या फेऱ्यात गाडी बसली. अच्छा अच्छा. एकंदरीत यावर्षी नियोजन कसं काय वाटतं? नियोजन चांगलं आहे मस्त. आणि ह्यावर आपण तर मैदान फक्त बघायला असायचो. अच्छा. पण यावर्षी कुठं खेळताना आनंद वेगळाच. आणि आता काय सोशल मीडियाच्या आणि इलेक्ट्रिक या नेटवर्कच्या मुलं तुम्हाला पाहिजे तसं घर बसल्या पण बघायला मिळतं. पूर्वी आम्हाला काय होता इथं मैदानात येऊन पूर्वीचा मैदान असा होता की लाईव्ह येऊन बघायला लागायचा. पण आता घर बसलं बघायला मिळते. बसल्या बघायला भेटला. एवढे सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालेले सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. तुम्ही जे सर्व चॅनलचे जे हे आहेत ते स्वतः बैलाच्या जवळ जाऊन बैलाचा परिचय मालकाचा परिचय त्याच्यामुळे आता एवढा अवघड नाही राहिला. पूर्वी म्हणजे त्या बैलाचं नाव त्या बैलाचं आपण लाईव्ह मध्ये स्वतः बघू तरच. अच्छा. पण आता घर बसल्या आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यामुळे हरण्याने किती फायनल घेतलं आपल्या? यांनी फायनल तरी घेतल्या भरपूरच घेतल्या. कारण माझ्या इथे ढाल लावायला जागा नाही एवढी दिवाल भरलेली आहे. अच्छा. आणि हीच तुम्ही गाडी बघत असाल त्याची हरण्याची आहे. हरण्याचीच आहे. भारत केसरीला मिळालेली. 8 टू व्हीलर आहे. 8 टू व्हीलर मिळालेले आहेत. आणि या सर्व गोष्टी अशा भरपूर त्यांनी मिळवून दिलेल्या आहेत. कुशेगावचा 2024चा पहिल्या पर्वाचा 1 नंबरचा मानकरी. अच्छा. म्हणजे याच्यामुळे आपली ओळख पण वाढती. म्हणजे एवढी ताकद आहे नंदीमध्ये. ओळख म्हणजे अशी की न बोलणे एवढी ओळख करून दिलेली. जी तशी निसा चेहरा बघला तरी सांगतात की हरण्याचा मालक. अच्छा. एवढ्या परत आणि कोणत्याही गोष्टीला कोणतीच कमतरता नाही. मग एक समाधान वेगळं वाटतं आपल्याला. राहण्याच्या सोयीपासून ज्या ठिकाणी जाल ती तशी व्यवस्था आणि प्रेम मिळतं एकमेकांचं. तो कुठं असेल तरी त्यांना त्याच्याबद्दल आवड आहे. अच्छा. आणि त्या आवडीपोटी आपल्याला ते एवढे हे करतात. ठीक आहे दादा. पुढच्या फेऱ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. ओके.